खडू यायला सांगितलं या ना ಒಂದು खडू ताले 2 मिनिट थांब ಇದೊಂದು ಸಣ್ಣ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋಣ ಅಂತ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्य सर, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. आज होळी आहे, होळीचा सण आहे. आपणास होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा. होळी म्हणजे आमचे मॅडम आता खूप रागाला आहेत. होळी या दिवशी आपण राग, दुःख, निराश हे सगळं अवगुणाला अग्नीत घालून त्याला जाळलं पाहिजे. आपल्यातील दोष जाळलं पाहिजे, तरच आपल्याला सुख, शांती, समाधान मिळेल. या व्हिडिओ करण्याचा पाठीमागचा माझा उद्देश, आज आणि उद्या 2 दिवस सुट्टी आहे. ह्या 2 दिवसात जेवढं शक्य आहे पेपर क्रमांक 1 बद्दल मी तुम्हाला माहिती देतो. आणि तुमचा नशीब चांगला असेल तर नक्कीच या महाराष्ट्राची सेट परीक्षा पोस्टपोन होणार आहे. 2 महिने तुम्हाला पोस्टपोन होणार आहे, लक्षात घ्या. अहो होळी बाबा, होळी सणाच्या निमित्त ह्या होळी सण तुम्हाला एक मोठं बंपर प्राइज तुम्हाला देऊ द्या, एक मोठं भेट तुम्हाला देऊ द्या. महाराष्ट्राची सेट परीक्षा पोस्टपोन जर झालं, महाराष्ट्राची परीक्षा सेटची परीक्षा जे 7 एप्रिल रोजी होणार आहे, अजून पोस्टपोन झाले नाही, होईल असे एक अंदाज मला आलेले आहे. महाराष्ट्राची सेट परीक्षा जर पुढं ढकललं, पोस्टपोन झाली तर 2 महिने तुम्हाला वेळ मिळेल बघा. डायरेक्ट जून किंवा जुलैमध्ये परीक्षा होईल. म्हणून या निसर्गाला प्रार्थना आणि या होळीला प्रार्थना की आमची सेट परीक्षा थोडं पुढं ढकलू द्या. होळी बघा, आपण होळी सण साजरे करतोच, परंतु संत तुकोबा महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज जे संत होऊन गेले, त्या संतांनी त्यांच्या अभंगामध्ये लिहिलेले छान छान वाक्य जर आपण ऐकलो तर जीवन समाधान जगायला ऊर्जा निर्माण करतील असे अभंग. संत तुकोबा म्हणतात, होळी म्हणजे काय? होळी म्हणजे काही नाही, दैन्य दुःख आपल्या जवळ येत नाही, ते पुढं जाणार आहे, आपलं सोडून खूप लांब जाणार आहे. दैन्य आणि दुःख आपल्यापासून खूप लांब जाणार आहे जर आपण आपल्यातील अवगुण आणि दोष जाळलं तर. दैन्य दुःख आम्हा न येती जवळी, दैन्य दुःख आम्हा न येती जवळी, दहन हे होळी होती दोष. आपल्यातील जे दोष आहेत ते दोष जर आपण दहन केलो, जाळलो तर आपल्याला दुःख येत नाही, आपल्याला दारिद्र्य येत नाही. समाजातील लोक काय करतात? लोक होळीत शेणाच्या गोऱ्या आणि लाकडं जाळतात. मी होळीत माझ्यातील अवगुण, माझ्यातील दोष जाळतो. अरिषड्व वर्ग, अशा कन्नडमध्ये अरिषड्व वर्ग, आपल्यातील जे 6 दोष आहेत ते 6 दोष जर आपण जाळलो तर नक्कीच आपण व्यवस्थित जीवन जगतो आणि येणारा महाराष्ट्राची सेट परीक्षा आपण परीक्षा पास होतो. 6 अवगुण म्हणजे काम, क्रोध, लोभ, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जर 6 अवगुण आपण जाळलो तर 100% आपलं जीवन समाधानाने आपण जगू शकतो. येणाऱ्या महाराष्ट्राची सेट आपण व्यवस्थितरित्या परीक्षा पास होऊ शकतो. फक्त मला आपलं महाराष्ट्राची सेट विभाग जे आहे, पुणे विभाग, पुणे विद्यापीठातील आमचे एक मित्र आहेत, विद्यार्थी नेता आहेत, त्यांनाही मी विनंती केलं होतं, सर UPSCचा परीक्षा आणि महाराष्ट्र म्हणजे MPSC परीक्षा, MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ह्या दोघेही
त्यांचे परीक्षा पुढे ढकललेत. जे 28 एप्रिल महाराष्ट्राची MPSC परीक्षा पूर्व परीक्षा होणार आहे ते परीक्षा पुढे ढकललेत. काल 21 तारखेला पुढे ढकललेत आणि UPSC परीक्षाही पुढे ढकललेले आहेत. ते सगळं आता जून महिन्यामध्ये ते घेणार आहेत. 2 महिने त्यांनी पोस्टपोन केलेले आहेत. मी आमच्या राहुल ससाणे सरांना विनंती केलं होतं, जे नेता आहे, तुम्ही पण विद्यापीठाला थोडं विनंती करा, पेपर पुढं होईल का, पुढं जाईल का. आणि काल जेव्हा मी शनिवारी फोन केलं होतं पुणे विद्यापीठाला, जे सेट विभागाला, कदाचित बघा पॉझिटिव्ह मेसेज आलेला आहे, परंतु अधिकृत नाही. अधिकृत उद्या तुम्हाला कळेल, उद्या किंवा परवा दिवशी 100% महाराष्ट्राची परीक्षा पुढे जाईल अशी एक अपेक्षा आहे बरं का. जर पुढं गेलं तर 100% तुम्हाला अजून 2 महिने वेळ मिळतील. त्या 2 महिन्याचा फायदा घेऊन तुम्ही येणारी महाराष्ट्राची सेट परीक्षा व्यवस्थितरित्या लिहून परीक्षा पास व्हा. जूनमध्ये नेट एक्झामही होणार आहे. म्हणजे नेट आणि सेट दोन्ही परीक्षा जूनमध्ये लिहून किंवा जुलै महिन्यामध्ये लिहून तुम्ही परीक्षा पास व्हायला पाहिजे. बघा अशी संधी तुम्हाला पुन्हा एकदा मिळत नाही. आता हे मिळतील अशी एक भावना का भावना आहे, तर जे लोकसभेची इलेक्शन होणार आहे 5 टप्प्यात होणार आहे. म्हणजे 19 एप्रिलला महाराष्ट्रात 5 ठिकाणी इलेक्शन होणार आहे. 19 एप्रिलला, त्याच्यानंतर 26 एप्रिलला इलेक्शन होणार आहे. त्यानंतर 7 मेला इलेक्शन होणार आहे, 13 मेला होणार आहे आणि 20 मेला. हे 5 दिवशी महाराष्ट्रात लोकसभेची इलेक्शन होणार आहे आणि 4 जूनला इलेक्शन डिक्लेअर होणार आहे. कालपासून म्हणजे 21 मार्चला नॉमिनेशन म्हणजे फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू आहे. इलेक्शन्स म्हणजे आचारसंहिता ऑलरेडी आता डिक्लेअर झालेल्या आहेत. मग आचारसंहिता डिक्लेअर झालात, त्याच्यानंतर नॉमिनेशन इलेक्शनची फॉर्म भरायची सुरुवात झालेली 21 मार्चला आणि 19 मार्चला पेपर होणार आहे. म्हणजे जर आपण फॉर्म भरत इलेक्शनसाठी फॉर्म भरण्याच्या वेळेमध्ये परीक्षा होत नाही कुठल्याही प्रकारचा, कारण त्यावेळी 5 ठिकाणी इलेक्शन होणार आहे. MP आपलं लोकसभेचे इलेक्शन होणार आहे खासदारचा. मग 5 ठिकाणी तेवढ्या जिल्हापुरतं जर परीक्षा न घेता आपल्याकडे घेईल का? तसं नसतो. परीक्षा घ्यायची असेल तर सगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये परीक्षा घ्याव्या लागतात. त्यामुळं 99% म्हणा की 100% पेपर पुढं होईल अशी प्रचंड आत्मविश्वास मला आहे. पुढं जर गेलं तर तुमचं भविष्य अजून चांगलं होईल. 2 महिने तुम्हाला वेळ मिळतील. ह्या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही येणारा महाराष्ट्राची सेट परीक्षा पास व्हायला पाहिजे. अशी पुन्हा एकदा संधी मिळत नाही. ऑलरेडी डिसेंबरपासून तुमचा हा परीक्षा सुरू झालं आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिने झालेले आहेत. बघा तुम्ही 4 महिन्यात किती अभ्यास केलेत हे तुम्हालाच ठाऊक. तुम्ही किती प्रामाणिकपणाने अभ्यास केलेत हे तुम्हालाच माहीत आहे. तुम्ही किती प्रमाणे तुमचा डिवोटेड, हे बघा डिवोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही किती डिवोशनने, किती प्रामाणिकपणाने आणि किती डिटर्मिनेशन ठेवून तुम्ही अभ्यास करताय हे महत्त्वाचं आहे. तुमचं जर डिटर्मिनेशन स्ट्रॉंग असेल की बाबा दृढ निश्चय म्हणतात त्याला, मला परीक्षा पास व्हायचं, असा दृढ निश्चय जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला रिझल्ट मिळतो. आणि पुढं गेल्या म्हणून निराश मुळीच व्हायचं नाही. अजून तुम्हाला वेळ मिळाला म्हणून फक्त रिव्हिजन करा, भरपूर रिव्हिजन करा. आणि ज्यांचा अभ्यास झाले नाही, जे आजपासून सुरू करणार आहे, जर परीक्षा पुढं ढकललं तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळेल. बघा त्याला बंपर लॉटरी म्हणतात. बंपर लॉटरी. केरळ हा एज्युकेशन फील्डमध्ये सर्वात एज्युकेटेड स्टेट म्हणून केरळला आपण पाहतो. जेव्हा मी केरळला जातो तिथं मी खूप वेळा केरळला जाऊन पेपर देऊन आलो होतो आणि तिथं प्रत्येक लोकांचा तिथं एक चटा आहे त्यांना. जसं आपल्या महाराष्ट्रात मटका खेळतात, पत्ते खेळतात, तिथलं लोक लॉटरी खेळतात. लॉटरी. आणि आता मी काय म्हणणार माहिती आहे का, ह्या इलेक्शनमुळं आणि ह्या होळी सणाच्या निमित्त तुम्हाला एक बंपर लॉटरी मिळाला पाहिजे. बंपर लॉटरी काय म्हणून 2 महिने पुढं ढकललं पाहिजे परीक्षा. आता MPSC जर MPSC परीक्षा पुढं ढकललेलं आहे, मग हेही परीक्षा पुढं ढकलतील. UPSC परीक्षा कधी पुढे ढकलत नाही कुठल्याही कारणाने, त्यांनी पण पुढे ढकललेले आहेत. त्यामुळं पोस्टपोन होईल अशी आशा आहे. जर पोस्टपोन झालं
काय खरं नाही बघा बा, कारण फुल मला वेळ मिळतो आणि 100% मी तुमचा व्हिडिओ मी पूर्ण करतो. असंच म्हणताय सर तुम्ही, रोज येताय, हवा मारताय, जाताय, खोट्या तुम्ही काय व्हिडिओज करत नाही, लई मला शिवाय द्यायला लागलं. असं करू नका हो बाबा, शिवाय देऊ नका, टेन्शन देऊ नका. हां, कारण माझा एक म्हणजे प्रामाणिक इच्छा होती की व्हिडिओ तयार करावा. पुढं जाऊ दे न जाऊ दे, हे 10 दिवसात व्हिडिओ करतोच, कारण आज आणि उद्या 2 दिवस आहे. फुल व्हिडिओ मी तयार करतो, जेवढं शक्य आहे तेवढं मी माहिती तुम्हाला सांगतो. एक मात्र निश्चित, पेपर क्रमांक 1 खूप महत्त्वाचा आहे. पेपर 1कडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आहे 10 युनिट, 10 युनिटामध्ये कमीत कमी 7 युनिटांचा व्यवस्थित तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि पेपर क्रमांक 2साठी जे तुमचा विषय आहे, तुमचा विषयांचं पाठीमागील 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर घेऊन तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल की 100 प्रश्नापैकी 10 प्रश्न हा उतारावरून, कॉम्प्रेहेन्शनवरून, पॅसेजवरून प्रश्न असतो. म्हणजे 10 प्रश्न म्हणजे 20 मार्क झालं. मग 20 मार्क हा तोंडपाठ करायची मार्क नाही. परीक्षेमध्ये पॅसेज देतात, पॅसेज वाचन करून त्याचा तुम्ही सॉल्व केला पाहिजे. आणि 100 प्रश्नापैकी कमीत कमी 20 ते 22 प्रश्न अतिशय सोपे असतात. जे अतिशय सोपे प्रश्न कुठले आहे, कोणत्या घटकावरून अतिशय सोपे प्रश्न विचारतात ते तुम्ही बघा. आणि तुम्ही 10 वर्ष अभ्यास केला तरी 20 प्रश्नांचं उत्तर येत नाही. आता मी एवढं 10 वर्ष झालं हेच काम करायला लागलो, मग दरवेळी पेपर दिल्यानंतर मला आउट ऑफ आउट मार्क मिळतात का? नाही. कारण 20-25% प्रश्न अतिशय अवघड असतो. मग आपण त्या अतिशय अवघड प्रश्नाकडे लक्ष न देता जे सोपे प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष देऊन आपल्याला मार्क मिळवायचा आहे. महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये तुम्हाला काय हायेस्ट मार्क मिळाल्यानंतर कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप नाही. 300 गुणापैकी 150 ते 160 दरम्यान मार्क घेतलं तर तुम्ही परीक्षा पास होत आहे. परीक्षा पास होण्यासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचा आहे, कुठला घटक युनिट आहे, कुठलं युनिट आपल्याला सोपं आहे, कोणतं युनिट आपण रिव्हिजन केला पाहिजे, हे तुम्ही ठरवा ना. योग्य दिशा ठेवून आणि योग्य मटेरियल वापर करून जर अभ्यास केला तर रिझल्ट मिळतो. आणि काय फक्त इथं माझंच पुस्तक घ्या असं मी कधीही म्हटलं नाही आणि म्हणत नाही. फक्त एवढं निश्चित आहे की 10 वर्षापासून मी रिपीट पेपर देत असल्यामुळे, प्रत्येक राज्यात पेपर दिल्यामुळं मला प्रत्येक युनिटावरती कुठल्या घटकावरती प्रश्न कसे विचारले होते त्या प्रश्नांच्या आधारे मी नोट्स बनवलं होतं. आणि ते नोट्स जर तुमच्या हातात असेल तर 2 तासात एका युनिटांचा अभ्यास होतो. मी काय म्हणतो लक्ष द्या, 2 तासात एका युनिटा अभ्यास होत असेल तर एका दिवशीत तुमचा पेपर 1चा अभ्यास होतो. माझं पुस्तक एवढं मोठं असलं तरी त्या पुस्तकातील जे 3-3, 4-4 पेजेस आहे तेवढं तुमच्याकडनं का वाचन होत नाही? फक्त वेळ मिळत नाही, आमच्याकडनं होत नाही असं म्हणण्यापेक्षा हे तुम्ही व्यवस्थितरित्या ह्या पुस्तकातील जे 3-3 पेजेस आहे हे 3 पेज वाचन करायला 2 तास वेळ लागतो. आणि लिमिटेड एवढाच अभ्यास करा ना. जर ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न आला तर कसं, असा प्रश्न न विचारता एवढंच 3 पेज, 1, 2, 3 प्रश्न सोडून द्या. प्रश्न काय वाचन करायची गरज नाही. हे पीक टाईम आहे, दिस इज अ पीक टाईम, दिस इज एक्झाम टाईम. बघा, रिव्हिजनसाठी म्हणा लागलो मी, रिव्हिजनसाठी 3-3 पेजेस वाचन करायला काही अवघड होणार नाही. आणि पेपर पुढं जर गेला, पुढं तर जाणारच आहे, मला 100% माहिती आहे. पेपर जर पुढं गेलं तर अजून 2 महिने तुम्हाला वेळ मिळतील. त्यावेळी हे व्यवस्थित 3-3 पेजेसचं वाचन करा. आणि जूनमध्ये नेट एक्झाम होणार आहे, नेटलाही उपयोग होईल आणि सेटलाही उपयोग होईल. फक्त कसं आहे, मी प्रामाणिकपणाने सांगतो की तुम्ही थोडं सिरियस व्हा. जोपर्यंत तुम्ही सिरियस होत नाही तोपर्यंत तुमच्याकडनं काही होणार नाही. वीणेला आपण थोडं टाईट धरलं तरच त्याच्यातून आपल्याला संगीत येतो, त्याच्यातून आवाज येतो, त्याच्यातून साऊंड येतो. जर त्या वीणेला आपण जे वीणेचे धार असतो, जो वीणेच्या आपण काय म्हणतो तार असतो, जे त्याला आपण टाईट ठेवलाच पाहिजे. ढिल्ला ठेवलं तरी आवाज येत नाही, अतिशय टाईट ठेवला तरी तो तुटतो. त्यापेक्षा एक टाईट आकारात, म्हणजे तुमचा थोडं टाईटपणा असायला पाहिजे, तुमचं थोडं प्रिपरेशन सिरियस असायला पाहिजे. सिरियस ठेवून तुम्ही अभ्यास केला तर येणारा सेट एक्झाम तुम्ही परीक्षा पास होणार, येणारा नेट एक्झाम तुम्ही परीक्षा पास होणार. आणि तुम्ही परीक्षा पास होवो हीच शुभेच्छा व्यक्त करून मी आजचा विशेष व्हिडिओ बंद करतो. आणि नंतर कंटेंटवरती, टॉपिकवरती मी तुम्हाला माहिती घेतो. संत तुकोबा म्हटलेल्यासारखा आपल्यातील म्हणजे तुमच्यातील जे दोष आहे किंवा माझ्यातील जे दोष आहे ते दोष आज जाळून टाका.
निंदा करायचं नाही, आत्मविश्वास कधीही हरवून ठेवायचं नाही, निराश व्हायचं नाही. हे सेटनेटपेक्षा तुमचा हा जीवन कल्याण करण्यासाठी आणि इतरांसोबत कंपॅरिझन, इतरांसोबत कधीही कंपॅरिझन करत बसायचं नाही. त्यांच्याकडे काय आहे ते अजिबात नाही. तुमचा सहवास, ह्यांनी काय म्हणतात, मला सुखही नको. संत तुकोबा त्यांच्या वचनामध्ये, त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की जर सुख त्यांच्या दारी आलं तर त्या सुखालाही त्यांनी स्वीकार करत नाही. त्यांनी म्हणतात आम्हाला सुख नको, आम्हाला संतांचा सहवास पाहिजे, आम्हाला तुकोबांचं नाव पाहिजे. तुकोबांचं नाव जर दररोज मी घेत असेल तर मला दुसरं काहीही नको, विठोबांचंच नाव मला पाहिजे. आम्ही परवा 3-4 दिवसापूर्वी आम्ही विठोबांचं दर्शन पंढरपूरला जाऊन विठ्ठलांचे दर्शन घेऊन आलो. आमचे पूर्ण फॅमिली जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो. अशा वेळेत बघा मग तुम्ही सर आता हेच धर्म दान धर्म करत बसायचं नाही. फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. बट करेक्ट प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाम ओरिएंटेड प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिरियसनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हां सर परत येत आहे तुम्ही हेच बोलून पुन्हा जात आहे. मी पुन्हा एकदा ठरलो, तुम्हीच तुमच्यावर अवलंबून राहा का. हां आणि मी एवढं निश्चित की मी करतो, मी शब्द दिलो म्हणजे मी पाळण्याचा प्रयत्न करतो. अगोदरच मी बोलत नाही, जर बोललो तर त्याप्रमाणे करण्याची प्रवृत्ती आहे. आपण करूया. महाराष्ट्राची सेट एक्झाम पुढे ढकलला पाहिजे, पुढं 100% जाणार आहे. कारण MPSCच्या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत, UPSCचा पेपर पुढे गेलेला आहे. महाराष्ट्राची परीक्षा सेटचा परीक्षा पुढं जावं असं स्वामी समर्थांच्या चरणी नमस्कार करून पुढं ढकला स्वामीजी. पुढं पेपर जायला पाहिजे. पुढं गेलं तर 2 महिने वेळ मिळतो. एप्रिल मे आणि 2 महिन्यामध्ये तुमचा प्रचंड अभ्यास होतो आणि डायरेक्ट महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये प्रथम क्रमांकाने तुम्ही उत्तीर्ण व्हा. जर मला 270 मार्क मिळत असेल तर तुम्हाला 170 मिळत नाही का हो. अजून 100 कमी केलं तुम्हाला. 170 घ्या, परीक्षा पास व्हा. आणि 270 घेऊन माझा रेकॉर्ड तुम्ही तोडा. हो मग तेवढं रेकॉर्ड ठेवलं मी. जर 69 वेळा मी परीक्षा पास होत असेल तर तुमच्याकडनं काय होणार नाही हो. 1 जुजबी सेट आणि 1 जुजबी नेट परीक्षा पास व्हायचं आहे. एवढं इझी परीक्षा असतात. हे परीक्षेला लई तुम्ही टेन्शन घेऊन काय करायला लागले. होळीच्या दिवशी बॉम्ब, होळी म्हणजे आमच्या गावात लबो 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 ऐकतो. तसं नाही करायचं. तुमच्यातील सगळं नेगेटिव्ह थॉट्स, तुमच्यातील सगळं नेगेटिव्ह विचार, तुमच्यातील सगळं नेगेटिव्ह गुण आज जाळून टाका. इतरांना शिवी देणे, इतरांबद्दल मत्सर भावना, इतरांबद्दल जिलसी भावना, इतरांबद्दल नेगेटिव्ह आणि स्वतःबद्दल नेगेटिव्ह, स्वतःबद्दल आत्मविश्वास कमी करून घेणे, निराशामध्ये राहणे, दुःखीमध्ये राहणे, मला काही नाही असं हे अजिबात नाही. तुला काय पाहिजे सगळं दिलं आहे ना. दिस निसर्ग हॅज प्रोव्हाइडेड यू एव्हरीथिंग. मग स्टील व्हाय यू आर ब्लेमिंग विथ युअर सेल्फ. डोंट ब्लेम युअर सेल्फ. God has given everything to you. Just focus on the strong point and utilize that thing and you will get the success. Success is always with you. Just you have to take it. Just you have to utilize it. Just you have to manage the things. Success मिळतोच. फक्त सक्सेस घेण्याचा प्रवृत्ती तुमच्यामध्ये पाहिजे. सक्सेस कसा मिळवता पाहिजे हे बघा. आज निसर्गाने तुम्हाला 2 महिने पुन्हा पेपर पुढं जर गेलं तर हे तुमच्यासाठी मोठा फायदा होणार आहे का नाही. हे मग ह्या 2 महिन्यांचा वापर तुम्ही केलाच पाहिजे का नको. तुम्ही केलं तर तुम्ही होणार बघा, तुम्ही नाही केलं तर होणार नाही. फक्त तुम्हीच आहात. काय हां तुम्हीच. तुम्ही सगळं तुमचा लाईफला आकार देणारा व्यक्ती तुम्हीच. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. आयत